मुंबईला जातो की नाही तो धुळ्याला घेऊन चालला होता. मी तुमचं मीठ खाल्ले. मी तुमच्याशी असं का वागू? अहो, या दीप सरांचा आहे ना काहीतरी गैरसमज झालाय. यांना आहे ना कोणीतरी चुकीची माहिती दिली. मी पुरुषोत्तम काकांना चॅलेंज दिले की पुढच्या 24 तासाच्या आत पुराव्यानिशी त्या माणसाचा खरा चेहरा तुमच्या समोर आणेल. मीटरने 24 तासात मला निर्दोष सिद्ध करण्याचा चॅलेंज तर घेतलाय. सकाळपासून कुठं गायब आहे? यार, मीटरने पलटी मारलेली दिसते. ऐन युद्धाच्या वेळी शस्त्र टाकले. आधीच इथे हातात वेळ कमी आहे, त्यात बाई फोन उचलत नाहीये. हे नाही, एक मिनिट. फोन उचलत नाही म्हणजे काहीतरी पुरावा तर शोधत नसेल ना ती? हा, म्हणजे त्यातच अडकली असेल. काय सांगू शकत नाही. ही डोक्याने जरा क्रॅकच आहे. पण अशी जबाबदारी झटकणाऱ्यातली तर नाहीये. मला असं वाटतं नक्कीच माझ्यासाठी काहीतरी करत असणार. पण मी काय करू आता? तिच्याशी बोलता येत नाही. इथे थांबू शकत नाही. काय करू? चला, दीप गायकवाड. एक मिनिट. हां? काय पाहिजे तुम्हाला? नाही दादा, दुकानाचे मालक कोण आहे? मीच आहे. बोला. नमस्कार. नमस्कार. एक जरा छोटंसं काम होतं तुमच्याकडे. बोला, काय देऊ? नाही, काही नको आहे. ॲक्च्युली काय झालं, काल रात्री ना तुमच्या दुकानाच्या समोर हा जो रस्ता आहे ना समोरचा, तिकडे एक जरा घटना घडली. त्याच्याबद्दल बोलायचं होतं. कुठली घटना? काल रात्री इथे एका ट्रकवाल्यासोबत ना जरा मारामारी झाली आणि त्या ट्रकमधला सगळा माल पण खराब झाला. आणि तो माल पुरुषोत्तम गायकवाडांचा होता. पुरुषोत्तम साहेबांचा? हां, तर त्याच बाबतीत जरा थोडे पुरावे गोळा करतोय. त्यामुळे जरा काल रात्रीच तुमच्या इथलं तो जो कॅमेरा आहे त्याचं CCTV फुटेज बघता आलं तर थोडं बरं होईल. तुम्ही कोण? मी दीप गायकवाड, पुरुषोत्तम गायकवाडांचा मुलगा. अच्छा, तुम्ही पुरुषोत्तम साहेबांचे चिरंजीव का? तसं आम्हाला CCTV फुटेज दाखवायची परमिशन नसते, पण तुम्ही साहेबांचे चिरंजीव आहात म्हणून तुम्हाला दाखवतो. या. धन्यवाद साहेब. साधारण किती वाजताची फुटेज हवी तुम्हाला? हां, साधारणतः संध्याकाळी 7 ते 10 वाजेपर्यंतचं बघा. ठीक आहे. दादा, थोडं पुढे घ्या ना. बरं. हां. थोडं मागे घेऊन स्लो करता येईल का? करतो. बस थांबा. एक मिनिट. हा, दादा, धन्यवाद. खूप मदत झाली तुमची. नाही, काय हरकत नाही. मी बाबांनाच सांगतो. हो, नक्की. काळजी घ्या. त्याला तर बाई सोडणारच नाही मी. अरे यार, फक्त 2 तास उरलेत. मीटर कुठे जाऊन बसले देव जाणे. कशाला मरायला चॅलेंज घ्या. हॅलो मीटर, ए बाई कुठे आहेस तू? अरे 2 तास उरले, तुला कळतं? आधी शांत होतो का? शांत हो. आणि मी काय सांगते ते नीट ऐक. आई, आयो
घाबरले ना मी. घाबरायला तुम्ही हवं प्रीती. काय झालं? काय झालं म्हणून मलाच विचारतेस? तो नंदी बैल स्वराज रोज तुझ्यासाठी काही ना काहीतरी घेऊन येतो. ही साडी काय, दागिना काय, गजरा काय, आणि तू पण अगदी नटून थटून मालकिणीसारखी त्याच्याबरोबर जायला तयार होतेस. आई, मला त्या स्वराज बरोबर एक क्षणही घालवायला आवडत नाही. त्याच्याबरोबर बाहेर फिरायला जाणं, नटणं थटणं हे सगळं तर खूप लांबची गोष्ट आहे आई. कसं सांगू बाळा तुला, तुला असं सजलेलं बघितलं ना की मला माझ्या सुजयची आणि तुझ्या जोडीची आठवण होते ग. अगदी दृष्ट लागावी असे दिसायचं तुम्ही दोघं एकमेकांबरोबर. आज माझा सुजय असता तर त्याने हे सगळं केलं असतं तुझ्यासाठी. त्याच्यासाठी सजली असतीस तू. प्रीती, एक सांगते बाई, नाही म्हणजे असं नको व्हायला की हा गुळचट स्वराज तुला गुळ लावेल आणि तू तुझं ध्येय विसरून जाशील. या घराच्या ऐशो आरामाच्या प्रेमात पडशील. बघ बाळा, जेव्हापासून तू या घरात चांगली सून बनायचं नाटक करतेस ना, तेव्हापासून प्रत्येक जण तुला गुळ लावून मुठीत ठेवायला बघतोय. मी आपली तुला सावध करते बाई. प्रीती, काहीही झालं तरी सुजय आणि अभिदादाचा चेहरा तुझ्या डोळ्यासमोरून जाऊ देऊ नकोस. आणि काहीही झालं तरी आपलं जे ठरलं ते विसरू नकोस. प्रीती, झालं का आवरून? हो आवडते मी. आले, थांबा. बघितलंस ना, हे असंच आहे. तुझ्याशिवाय आता करमत नसेल त्याला. आई, असं काही नाहीये. आई, आता मी हे थांबवू शकत नाही. आता मला बाहेर जावंच लागेल, पण तुम्ही काळजी करू नका. मी आपलं ध्येय, अभिदादा, सुजय कोणालाही विसरले नाही. आता फक्त मला पटकन आवरावं लागेल आणि बाहेर जावं लागेल. तुम्ही जाताना प्लीज दरवाजा बंद करा, प्लीज प्लीज. काहीही झालं तरी सुजय आणि अभिदादाचा चेहरा तुझ्या डोळ्यासमोरून जाऊ देऊ नकोस. आणि काहीही झालं तरी आपलं जे ठरलं ते विसरू नकोस. सुजय, मी फक्त तुझी आहे, बाकी कोणाची नाही. मी तयार होणार आहे ते फक्त तुझ्यासाठी, बाकी कोणासाठी नाही.